न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। पुणे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी शुक्रवारी 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश पी जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवर कठोर ताशेरे ओढले। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी शुक्रवारी 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश पी जाधव यांनी तपास अधिकाऱ्यांवर कठोर ताशेरे ओढले। आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 3 आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात येत आहे, असे विशेष न्यायाधीशांनी निकालात नमूद केले। डॉक्टर दाभोळकर हत्या खटल्याचा निकाल 11 वर्षांनी लागला। डॉक्टर दाभोळकर यांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना विशेष न्यायाधीशांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली। तर या प्रकरणातील अन्य आरोपी डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, विक्रम भावे आणि ॲडव्होकेट संजू पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। डॉक्टर तावडे या आरोपीचा गुन्ह्यामागील हेतू स्पष्ट दिसतो। त्यांच्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती होती, मात्र त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत। भावे आणि ॲडव्होकेट पुनाळेकर यांच्या विरुद्धही सबळ पुरावे सादर करण्यात पोलिसांना अपयश आले, त्यामुळे या तिघांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे विशेष न्यायाधीश यांनी निकालपत्रात नमूद केले। सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली। त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले, त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असेही विशेष न्यायाधीशांनी सांगितले। महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून खटल्याचा निकाल आज तब्बल 11:15 वर्षानंतर लागला। सुरुवातीपासूनच तपास यंत्रणांमध्ये हलगर्जीपणा दिसून येत होता, त्यामुळेच केवळ 2 मारेकऱ्यांना आज जन्मठेप झाली आणि बाकीचे निर्दोष सुटले। खरं तर त्याच वेळेस तातडीने आणि सखोल तपास झाला असता तर सर्वच मारेकऱ्यांना शिक्षा झाली असती आणि पुढील 3 विचारवंतांच्या हत्या टळल्या असत्या। ज्या उद्देशाने डॉक्टर दाभोळकरांचा खून करण्यात आला, तो उद्देश मात्र महाराष्ट्र आणि कार्यकर्त्यांनी सफल होऊ दिला नाही। महाराष्ट्र अंधश्रद्धा नियमन समितीचे काम आज केवळ महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे, हे कुणीही तपासू शकते। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।